वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावरील जंगलात लागलेल्या आगीनं आंबा शेतीचं नुकसान, एकरातील शेततळ्यातील कागद जळून खाक, 30 ते 35 लाखाचं शेतकऱ्याचं नुकसान. 10 ते 15 वर्ष मोठ्या जिकिरीनं सुरुवातीला कावडीनं घागरीनं आंब्याच्या बागेला पाणी घालून आंब्याची झाडं जोपासली. नंतर यासाठी 1 एकर जमिनीत शेततळं तयार केलं. या शेततळ्यासाठी 10 लाख रुपये किमतीचा कागद वापरला. त्यावरती मोटर बसवून ठिबक सिंचन केलं आणि आंब्याची बागेची फळं आत्ताच सुरुवात होणार इतक्यात या आगीमुळे भस्मसात झाली. कष्टानं तयार केलेली आंब्याची बाग डोळ्यादेखत जळाल्यानं महाडिक कुटुंब चिंताग्रस्त झाले. नुकसान भरपाईची या शेतकऱ्यांनी मागणी केली. वाळवा तालुक्यातील ओझरडे डोंगरावरील जंगलाला आग लागल्यानं आणि आग शेतात घुसल्यानं आंबा फळबाग शेतीचं मोठं नुकसान झालंय. यातील ठिबक सिंचन सुद्धा जळालंय. तसेच यासाठी शेततळं 1 एकरमध्ये केलं होतं, त्यातीलही शेततळ्याचं कागद जळालंय. विकास ज्ञानू महाडिक, प्रकाश ज्ञानू महाडिक, निवास ज्ञानू महाडिक या शेतकऱ्यांची शेतात ही आग पसरली आणि 4.5-5 एकराची आंब्याची बाग आहे. त्यात एकूण 550 झाडं आहेत आणि या झाडांमध्ये आग लागली होती. तसेच 1 एकर मोठ्या शेततळ्याच्या कागदावरती ही आग पसरली होती. या आगीत शेततळ्यामधील 8 ते 10 लाखाचा कागद जळून खाक झालाय. या आगीत या शेतकऱ्याचं जवळपास 30 ते 35 लाखाचं नुकसान झालंय. नमस्कार, माझं नाव सोहम विकास महाडिक. ही सर्व बाग हे शेततळे माझ्या वडिलांनी बनवलेलं आहे. या शेततळ्यासाठी भरपूर कष्ट केलेले आहेत. या शेततळ्यासाठी जवळपास हा कागद जो जळलेला आहे तो 8 ते 9 लाखाचा आहे. ही जी बाग आहे 10 वर्षापूर्वीची आहे. याला काही जेव्हा ह्या गावाला पाणी नव्हतं ह्या गावाला या झाडांना आम्ही घागरीनं पाणी घातलेलं आहे. ही जेव्हा आमची झाडं जेव्हा ही फळाफुलाला आली तेव्हा ह्या वन विभागाला आम्ही फोन केलेत रात्रीच्या प्रसंगात की बाबा आग इथपर्यंत आलेली आहे आणि या आगीचं तुम्ही काहीतरी संरक्षण करा, ही आग थांबवा. तर ते आम्हाला सरळ साफ म्हणाले की बाबा आमच्या पुढे मोठा पसारा आहे, आम्हाला यायला जमेल अगर न जमेल. आणि जेव्हा हे आमचं सरळ जळून खाक झालं, आम्ही जेव्हा इथे येऊन बघितलं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्या पलीकडे दुसरं काही सुद्धा नव्हतं. आणि राहिला प्रश्न या वाकुर्डे बुद्रुक योजनेचा, ही 20-25 वर्षापासून ही योजना आमच्या गावापर्यंत येतेच. अजूनपर्यंत ती पाण्याचं पूजन झाले. पाण्याचं पूजन होऊन मंत्री गेलं की पाणी गेलं. त्याच्यावर नुसतं राजकारणच चाललंय. राजकारणापलीकडे काही सुद्धा चाललेलं नाही. नमस्कार, आम्ही ओझरडे गावचे शेतकरी. माझं नाव शिवाजी विकास ज्ञानदेव महाडिक, राहणार ओझरडे. आमची आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या बागेचं आमचं असं नुकसान झालं, शेततळ्याचं कागद पेपर वगैरे सगळा जळलेला आहे. आणि ही भटवाडी कुंडून आग आलेली आहे. भटवाडी, हनुमंतवाडी, सुरूलच्या डोंगरावरून अशी फॉरेस्ट खात्यातून अलीकडे आमच्या ह्या डोंगराला आलेले आहे. आणि ही न आटोपण्या इतकं मोठी आग असल्यामुळे त्याच्या पुढे कुणाची काय झालेलं नाही. ह्यांची आमची मोठी हानी झालेली आहे. कमीत कमी 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे. तरी ते आपलं शासनाने त्याची आपली दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. आम्ही ओझरडे गावचे रहिवासी असून आमची शेत जमीन ओझरडे गावात आहे. समोर वन विभागाच्या शेजारी आहे. साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे. तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे. शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे आणि पाणी नसल्यामुळे इथं एवढं मोठं नुकसान झालंय. ही आंब्याची बाग साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही लावलेली होती आणि ते टँकरनं पाणी पुरवून ट्रॅक्टरच्या टँकरनं झाडं घागरीनं कावडीनं पाणी आणून घालून ही झाडं जगवलेली होती. त्यानंतर ठिबक करून शेततळ्याचं पाणी घेऊन ही झाडं सगळी जगवली. पण ज्या वेळेला ही झाडं चांगल्या स्टेजला आली त्यावेळेला वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे पूर्ण झाडं आमची सगळी जळून गेलीत. शासनानं वन विभागानं ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तरी आमचं प्रचंड ह्याच्यामुळे न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. साधारण 10 वर्षाचं आमचं कष्ट पूर्णपणे वाया गेलंय. आणि वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी काय आमच्यापर्यंत अजून पोचलेलं नाही. फक्त ह्याच्यासाठी बातम्या न्यूज इथपर्यंतच होते, पण ते पाणी काय आमच्यापर्यंत पोचणं झालंय. ते पाणी जर असतं तर आमचं तळ भरलेलं असतं आणि ही झाडांची एवढं मोठं नुकसान आम्ही होऊन दिलं नसतं. नमस्ते, मी ओझरडे गावचा रहिवासी गजानन पाटील. आज ओझरडेमध्ये आमचे मित्र विकास महाडिक यांच्या बागेचे खूप नुकसान झालेलं आहे. फॉरेस्ट खात्यामधून एक 10-15 किलोमीटरवरून आग आली. आम्ही गावातील 100 लोक आलो. आम्ही आग विझवायसाठी आलो तर आमच्या पुढे वन्य प्राणी म्हणजेच घन, साप असे यायला लागल्यानंतर आम्ही मागे गेलो आणि आमच्या नानांनी वगैरे फोन केला फॉरेस्ट खात्याला. ते म्हणले तुमच्या वैयक्तिक मालकीची जागा आहे त्यामुळं आम्ही काही इथे येऊ शकत नाही. पण ही जी आग आली ती फॉरेस्ट मधूनच आली, त्यामुळे इथे 30 ते 40 लाखाचं नुकसान आज आमच्या गावातल्या एका मित्राचं झालेलं आहे.
आणि इथं जर पाणी असतं तर इथं एवढी आग लागलीच नसती, कारण का आम्ही ह्या पाण्यानंच ही आग विझवली असती. हे जर वाकुडं बुद्रुक योजनेचं पाणी जर आमच्या मेन तलाव्यात पडलं असतं तर आज हे शेततळ जळलं नसतं, या शेततळ्यात पाणी दिसलं असतं. आणि ही जळलेली तुम्हाला झाडं दिसतात, ही झाडं तुम्हाला हिरवीगार दिसली असती. तर शासनानं आता तरी आमच्या या ओझरडे गावाकडं बघावं आणि आमच्या आज्या पंजांची हयात अशीच गेली या जाळ वगैरे बघण्यात, किमान आमची येणारी पिढीला तरी ही हिरवळ दिसावी, ही शासनाला आमची एक विनंती असेल.